नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळ संध्याकाळचे 6 वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सरकारच्या चहापाना संदर्भातली. अधिवेशनाआधी सरकारचं चहापान आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा विरोधकांचा चहापानावरती बहिष्कार असून उद्यापासून उपराजधानीमध्ये अधिवेशन सुरू होतंय. विरोधी पक्षनेतेपद न दिल्यानं विरोधकांचा चहापानावरती बहिष्कार टाकला जातोय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावरती सध्या विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं बोललं जातं. पुढची बातमी बाबत नागपुरात मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री उपस्थित आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. तसंच उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत काय चर्चा करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी थोड्या वेळातच आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे गाजू शकतात हे सुद्धा आता आपल्याला उद्या कळेल. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं सरकारकडून. मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावरती सध्या विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासोबत चर्चा करतात. या चर्चेअंती नेमकं अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे गाजू शकतात याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकला जातो. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणारे माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत नागपूरमधून जोडला गेलेला आहे. शुभम, एक म्हणजे असं की आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचं आयोजन केलं जात होतं. सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा विरोधकांनी या अधिवेशनाच्या पूर्वीच्या चहापानावरती बहिष्कार टाकलेला आहे. काय कारणं आहेत? आणि दुसरी बातमी अशी की आता जी मंत्रिमंडळासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडते, काय काय निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतात आणि आगामी अधिवेशनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय मार्गदर्शन करू शकतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री? सिद्धेश, खरं तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम जो आहे तो आता या ठिकाणी सरकारचा संपन्न झालेला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय नागपूरचं निवासस्थान जे आहे रामगिरी, सध्या मी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आता सध्या कॅबिनेट या ठिकाणी सुरू आहे. माझ्या समोर जो पांढरा एक मोठा या ठिकाणी शामियाना उभारण्यात आलेला आहे. याच शामियानामध्ये आता सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि सर्व मंत्री जे आहेत ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सदर होणाऱ्या कॅबिनेटसाठी चहापानसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र अनुपस्थित आहेत, कारण की ते खासगी कार्यक्रमामध्ये गेल्याचं आपल्याला समजून येत आहे. अशातच हे दृश्य जे आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी रामगिरी निवासस्थान जे आहे मुख्यमंत्र्यांचं, अर्थातच देवेंद्र फडणवीस जे नागपूरचे आहेत त्यांच्याच निवासस्थानाचं हे दृश्य जे आहे ते आपण बघू शकतो की याच ठिकाणी आता कॅबिनेट सुरू आहे. मात्र विरोधकांनी जे आहे चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि बहिष्कार टाकल्यामुळे त्यांची पत्रकार परिषद ही देखील झालेली आहे. नेमकं त्यांचं मत काय हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बघू शकतो रामगिरीवरची दृश्य आणि समोरच जो एक दुसरा शामियाना उभारण्यात करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आता पत्रकार परिषद जी आहे ती महायुती सरकारची या ठिकाणी होताना दिसून येणार आहे. अर्थातच कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू आहे एकीकडे, दुसरीकडे पत्रकार परिषद ही सुरू होणार आहे काही वेळातच. आणि नेमकं याच्यामध्ये सरकारचं नेमकं हिवाळी अधिवेशनानं दरम्यान धोरण काय असणार आहे याबद्दलचं देखील चित्र जे आहे ते स्पष्ट करताना दिसून येतील. इतकंच नव्हे तर ते महाविकास आघाडीचे सर्व नेते आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेवर जे त्यांनी महायुती सरकारवर आरोप केलेले आहेत त्याच्यावर देखील ते उत्तर देताना दिसून येतील. अर्थातच या अधिवेशनाचा कालावधी 2 आठवड्याचा होणार होता सिद्धेश, पण त्याच्यामध्येच कुठेतरी कालावधी हा कमी करण्यात आलेला आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि दुसरीकडे समजा पाहायला गेलं तर मग प्रोटोकॉलनुसार हिवाळी अधिवेशन जे विधिमंडळ सचिवालयाकडनं तिसरं हिवाळी अधिवेशन घेणं गरजेचं असतं ते देखील एकीकडे घेण्यात येत आहे. सूत्रांकडून अशी देखील आपल्याला माहिती मिळत आहे सिद्धेश की नागपूरचं हे होणारं अधिवेशन कदाचित शेवटचं असू शकतं. पुढचे 2 ते 3 वर्ष जे आहे या ठिकाणी अधिवेशन होणार नाही, कारण की संपूर्ण रवी भवन असेल, विधान भवन असेल हे सर्व पाडण्यात येणार आहे आणि पुन्हा एकदा नव्याने उभं करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे हे कदाचित शेवटचं अधिवेशन असू शकतं. पुढचे 3 वर्ष जे आहे नागपूरमध्ये अधिवेशन होणार नाही असं देखील समजून येतं सिद्धेश. पण शुभम, आता ह्या सगळ्या मुद्द्यांवरून तू जसं अधिवेशनाची संक्षिप्त अशी माहिती दिली, मात्र एक गोष्ट या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित होती ती म्हणजे अशी की येत्या हे जे काय 2 आठवड्यांचं जे काय अधिवेशन आता पार पडतंय, 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे तो वृक्षतोडीचा मुद्दा आणि इतर मुद्दे सुद्धा आहेतच. आणखी कोणकोणते मुद्दे गाजू शकतात या अधिवेशनामध्ये? विरोधक सरकारला कुठल्या मुद्द्यांवरून धारेवरती धरू शकतं?
अर्थातच सर्वात मोठा मुद्दा जो आहे सिद्धेश असा वर्तवण्यात येत आहे की पुण्यामध्ये जे पार्थ पवार प्रकरण झालेलं आहे आणि त्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली होती की उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार यांनी जो जमीन घोटाळा केलेला आहे 1800 कोटीचा अमेडिया कंपनी सोबत जो व्यवहार जो आहे या ठिकाणी करण्यात आला आणि ज्याच्यामध्ये त्यांचे पार्टनरशिप जी आहे ज्या टक्केवारीने दिसून येत होती आणि ज्याचा LOI हा काही मिनिटात झाला होता आणि काही दिवसातच हा व्यवहार झाला होता, हा एक प्रमुख मुद्दा आहे जो गाजण्याची शक्यता आहे आणि यावर नेमकं विरोधक काय बोलतात, कशा पद्धतीने अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरा प्रमुख मुद्दा आहे की विधान परिषद असेल किंवा मग या ठिकाणी जे आहे विरोधी पक्ष नेता जो आहे तो अद्याप देखील या ठिकाणी नाही आहे आणि इतिहासात समजा पाहायला गेलं तर असं पहिल्यांदाच होताना दिसून येत आहे. कारण की अर्थातच मागच्या वर्षी जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्यामध्ये नुकतंच सरकार स्थापना जी आहे महायुती सरकारची ही झाली होती, अवघे काही दिवसच झाले होते. पण मात्र 1 वर्ष झालेलं आहे जे महायुती सरकारला या ठिकाणी स्थापित होऊन आणि महाविकास आघाडी जे आहे ज्या विरोधी बाकांवर सर्व आमदार बसलेले तर कुठेतरी विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी त्यांच्याकडनं देखील कुठेतरी वेळ होत आहे असं देखील सांगण्यात येत आहे. यावर देखील अध्यक्ष राहुल नार्वेकर या अधिवेशनामध्ये काही तोडगा काढतात का आणि येणारं नवीन वर्षाचं 2026चं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे त्याच्यामध्ये तरी विरोधी पक्षनेते पद हे असतं का आणि नेमकं ते कोणाला जाणार असे अनेक मुद्दे चर्चेला येताना दिसून येतील. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आतापर्यंत दुष्काळ जो ओला दुष्काळ जो आहे तो झाला होता त्यावर देखील चर्चा होऊ शकते आणि असे अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत महायुतीमधील नेते असतील आमदार असतील हे करताना दिसून येतील, विरोधक जे आहेत ते देखील करताना दिसून येतील आणि कुठेतरी रविवारपर्यंत हे सर्व अधिवेशन चालणार आहे आणि कशा पद्धतीत हे वादळी ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. एकीकडे नागपूरमध्ये आपण बघू शकतो हिवाळी अधिवेशन आहे, प्रचंड थंडी देखील या ठिकाणी आहे, साधारणतः 14 ते 16 डिग्री टेम्परेचर जे आहे ते सध्या नागपूरमध्ये आहे. आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे गाजू शकतात, विरोधक सरकारला कोणत्या मुद्द्यांवरून धारेवरती ठरू शकतात हे आपल्याला येत्या काळातच नक्कीच समजेल. धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अतिशय सविस्तर माहितीबद्दल.